असेल म्हणजे सेल्फी काढणं काही वाईट नाही आहे, पण जास्त पण चांगलं नाही. पण त्याचा उद्देश फक्त एक एन्जॉय करणं आहे. तो धाम म्हणजे त्याला एक असं थोडं चला फिरायला जाऊ, मोकळी जागा आहे ह्या उद्देशाने जर त्याचं असेल तर ते योग्य भाव नाहीये. आणि अशा व्यक्तीला धाम दिसत नाही. अशा व्यक्तीला काय दिसतं? फक्त रमणीय स्थान दिसतं आणि तो फक्त फोटो काढत राहतो. किंवा काही व्यक्ती असा येतो की जो म्हणतो की चला बायको फार मागे लागले, चला आता जाऊया, आणि मग तो येतो. मग त्याला फक्त धामामध्ये काय कंप्लेंट्स तो काय कंप्लेंट करतो, हे बघा नुसते काय किती घाण करून ठेवलं या लोकांनी, इथे कशी गटर वाहते, अरे किती मच्छर चावतात. आणि तो सगळ्या ठिकाणी कंप्लेंट बघत असेल. जिथे रूम पण त्याला मिळाले त्या रूम मध्ये पण तो काही ना काही दोष काढतो. पाणीच येत नाही, येतो तर अरे एवढा प्रेशर मध्ये कधी नळ असतो का, स्लो प्रेशर मध्ये पाहिजे, तो नळ बंद कर ना. तर अशा पद्धतीने त्याला धाम दिसणार नाही. धामाची जी गुणवत्ता आहे, महानता आहे, ते त्याला समजणार नाही. म्हणून शिवजी हे कार्य करतात ज्याच्या व्यक्तीची खरोखर योग्यता असेल. आता बघा इथे शिवजींचं एक, जिथे शिवजी आहे तिथे पण धामच आहे. पण या धामामध्ये प्रत्येक जण शिवजीच्या एक आस्था घेऊन येत आहेत आणि एक दर्शन, एक श्रद्धा घेऊन येतात इथे. पण काही ना काही जर मागण्याचे उद्देश असेल की शिवजी माझ्या मुलाचं लग्न होत नाही, माझ्या मुलीचं लग्न होत नाही, 12वीला आहे त्याला चांगला मार्क्स मिळू दे, किंवा 10वीला आहे त्याला चांगले मार्क्स मिळू दे, किंवा माझं कोर्टातलं एक प्रकरण अटकलंय ते काढून द्या, एखादा टेंडर पास होत नाही तर पास होऊ द्या. शिवजी असं जर शिवजींकडे शॉपिंग लिस्ट घेऊन येत असेल, ही आमची लिस्ट पूर्ण करा, तर शिवजी पण बघतील अरे बाबा सोमवारी कसं तरी आलाय मारून मुटकून, तो पण एवढी मोठी लिस्ट घेऊन आलाय, आणि आलाय तर काय हात हलवत आलाय. भगवानवर आहेत, स्वस्तामध्ये काम होतं इथे. लोक फार हुशार आहेत. एक नारळाची 5 नारळाची एक माळा वापरून करतील आणि म्हणतील की हे शिवजी 1 लाख रुपयाची मला लॉटरी लागू दे, बघा मी तुम्हाला नारळांची माळा अर्पण केली. आता काय मॅथमॅटिक त्यांना पण येत असेल ना शिवजींना, की ते 5 नारळाची किंमत किती असेल? जास्तीत जास्त 100 रुपये. 1 लाख रुपये मागतोय म्हणजे काय गणित झालं हे. आणि मेहनत करायची काही इच्छा नाही, तपस्या करायची काही